कोणत्याही व्यक्तीचं सौंदर्य हे त्यांच्या केसांमुळे असतं आणि त्यामुळेच चेहऱ्याप्रमाणेच केसांची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपण बघतो की हल्ली केसांच्या अनेक समस्या कमी वयामध्येच उद्भवल्या जातात. कोंडा होणं, केस गळती, केस पांढरे होणं, टक्कल पडणं यांसारख्या काही प्रमुख समस्या केसांसंदर्भात अनेकांना जाणवतात. बरं, प्रदूषित वातावरण, थकवा आणि रोगांमुळे केस निस्तेज होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. आणि याच संदर्भातल्या उपायांसाठी किंवा अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर कल्याणी बाबर कातकर आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तर डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर कल्याणी बाबर कातकर या सेलिब्रिटी कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत. कोल्हापूर आणि सांगलीमधील असलेल्या फ्लॅरिश स्किन आणि कॉस्मेटिक क्लिनिकच्या त्या फाउंडर आहेत. इतकंच नाही तर त्यांची फ्लॅरिश कॉस्मेटॉलॉजी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसुद्धा आहे आणि त्यांचं ट्रान्सप्लांट सेंटरसुद्धा आहे. आणि त्यांच्याशीच आज आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर, आपण इथून सुरुवात करूया का केसांच्या सामान्य समस्या काय आहेत आणि कशा उद्भवतात या समस्या? ओके, पहिल्यांदा तर बऱ्याच वेळा आपल्याला हेअर फॉल बघायला मिळतो, हेअर लॉस बघायला मिळतो, टक्कल पडणे ह्या खूप कॉमन झालेल्या आहेत. त्याचबरोबर चाई पडणे किंवा केसांमध्ये डॅन्ड्रफ होणे, केस निस्तेज होणे या समस्या आजकाल वाढत चालल्या आहेत. डॉक्टर, पण आपण हल्ली बघतो की तुम्ही असं म्हणाल की अनेकांचे केस गळतात, तर यामागची मुख्य कारणं काय काय आहेत नेमकी? ओके, हेअर फॉलचे बरेच प्रकार असतात आणि त्या प्रकारांवरून ट्रीटमेंट डिपेंड करतात. मेजर हेअर फॉल बऱ्याच वेळा 3-4 प्रकारांमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा न्यूट्रिशन डेफिशियन्सीमुळे काही हेअर फॉल बघायला मिळतो. याला आपण टिलोजन इफ्लुएम ॲलोपेशिया असं म्हणतो. सो या कंडिशनमध्ये काय होतं की आपल्याला घरभर केस पडलेले बघायला मिळतात, उशीवर केस पडलेले बघायला मिळतात. जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा हेअरफॉल झालेला बघायला मिळतो. सो पुंजकेच्या पुंजके ह्या प्रकारांमध्ये गेलेले दिसतात. हे मोस्टली एखादी न्यूट्रिशन डेफिशियन्सी असेल, जसं हिमोग्लोबिन कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, व्हिटॅमिन D3 कमी आहे, व्हिटॅमिन B12 कमी आहे, किंवा एखाद्या आजारपणानंतर महिनाभराने किंवा डेंग्यू होऊन गेलाय, टायफॉइड होऊन गेलाय, डिलिव्हरी झाली आहे, एखादा मेजर इव्हेंट म्हणजे एखादा स्ट्रेसफुल इव्हेंट किंवा तुमच्या बॉडीवरती एखादा स्ट्रेस आलाय, या प्रकारांमध्ये हे न्यूट्रिशन डेफिशियन्सी क्रिएट होते किंवा ह्याला आपण पोस्ट स्ट्रेस इन्सिडेंट्स म्हणतो. जसं डिप्रेशन आहे, एखाद्या घरच्या व्यक्तीची डेथ झाली आहे किंवा डिलिव्हरी झाली आहे, सर्जरी झाली, एखादा स्ट्रेसफुल इव्हेंट, त्याच्या महिनाभरानंतर आपल्याला अशा प्रकारचा सिव्हिअर हेअरफॉल बघायला मिळतो. पण याच्यासाठी खूप काही ट्रीटमेंट करण्याची गरज नसते. तुमचं न्यूट्रिशन लेवल चेक करायच्या, त्याच्यानुसार औषधं घेतली की हा हेअरफॉल 6 महिन्यामध्ये आपल्याला कव्हर होताना दिसतो. दुसरा मेजर टाईप एक येतो, याच्यात आपल्याला बऱ्याच वेळा हार्मोनल चेंजेस झाल्यानंतर हा दिसतो. ह्याच्यात हेअर फॉल बघायला नाही मिळत, केसांचं थिनिंग होताना दिसतं. ह्याच्यामध्ये मोस्टली मेलमध्ये मेल पॅटर्न बाल्डनेस येतो. एम शेप, असा एम शेपमध्ये केस आतमध्ये जाताना दिसतात. आणि स्त्रियांमध्ये आपण जसा भांग पाडतो तो भांग थोडासा वाईडर होत चाललाय किंवा तो भांग मोठा मोठा होत चाललाय असं बघायला मिळतं. सो ह्या प्रकारांमध्ये हेअर फॉल नाही दिसत, पण केसांचा जो थिकनेस आहे हा कमी कमी होत चाललाय, केस विरळ होत चालेत असं बघायला मिळतं. सो मेजरली जे हेअर ट्रान्सप्लांट होतात ते ह्या कंडिशनमध्ये होतात, ज्यांच्यामध्ये थिनिंग जास्त होतं, टक्कल जास्त पडतं आणि हे केस नवीन येताना सुद्धा विरळीत होतात. अशा प्रकारचं हेअरफॉल हा हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतो, थायरॉइड डेफिशियन्सीमध्ये, थायरॉइड प्रॉब्लेममध्ये होतो, PCOD किंवा स्त्रियांना काही हार्मोन्सचे प्रॉब्लेम असतील तर अशा प्रकारे होतो, किंवा हेरिडिटरी पॅटर्न सुद्धा हा असू शकतो. त्याच्यानंतर मेजरली काही जणांना डिप्रेशन किंवा स्ट्रेस असतो. अशावेळी ह्या पेशंटमध्ये केस ओढण्याचं प्रमाण असतं, कॉन्स्टंट विचार करत असतात, केस तोंडात घालून ते ओढण्याचं ट्रिलोटिकोमॅनिया असं ह्याला म्हणतात. काही जणांना चाई पडण्याचं प्रमाण सुद्धा असतं, गोल चट्टे पडतात आणि त्या गोलामध्ये केस परत येत नाहीत आणि ते चट्टे तसेच राहतात. ह्याला ॲलोपेशिया एरियाटा असं म्हणतात. स्कूल गोईंग गर्ल्समध्ये किंवा आपण हाय पोनी घालतो किंवा केस दाबून ओढून बांधतो, अशा प्रकारे हेअर
लाईन जी असते ती हळूहळू मागे गेलेली आपल्याला बघायला मिळते. ह्याला ट्रॅक्शनल ॲलोपेशिया असं म्हणतात. असे बरेचसे प्रकार आहेत. किंवा इन्फेक्शनमुळे आपल्याला इचिंग होत असेल स्काल्पमध्ये तर कॉन्स्टंट इचिंग करून तिथले फॉलिकल आहेत ते डॅमेज होतात आणि नवीन केस तिथल्या ठिकाणी येत नाहीत. असे वेगवेगळे प्रकार असतात. पण वेगवेगळ्या प्रकारांनुसार आपल्याला त्याच्या ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. अच्छा. डॉक्टर, काहींच्या केसांमध्ये म्हणजे डॅन्ड्रफ हा तर खूप मेजर फॅक्टर आहे. परत केस जर व्यवस्थित धुतले नाही किंवा त्याच्यामध्ये जर शॅम्पू आला तर मग त्याच्यामुळे पण कोंडा जाणवतो का? त्यामागची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर काय उपाय करायला पाहिजे? ओके, डॅन्ड्रफ मेजरली मी सिंपल भाषेत सांगायचं तर 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करू. एक आहे हा ड्राय डॅन्ड्रफ, म्हणजे तुम्हाला कपड्यांवरती पडलेला दिसतो किंवा असे केस झाडले की डॅन्ड्रफ पडलेला दिसतो. हा ड्राय प्रकारात येतो. याचे बरेचशा कारणांमध्ये सोरायसिस असतं, डर्मॅटायटिस असतं किंवा मेजरली एक सिंपल तुम्ही जर केस व्यवस्थित धुत नसाल तर अशा प्रकारचा डॅन्ड्रफ होतो. इचिंग जर होत असेल तर फंगल इन्फेक्शन सुद्धा असू शकतं. दुसरा आहे वेट डॅन्ड्रफ. याच्यामध्ये केस ओले झाल्यासारखे किंवा ऑइल सिक्रेशन जास्त असतं. सो अशा प्रकारांमध्ये योग्य प्रॉपर शॅम्पू यूज केला की डॅन्ड्रफ कमी येतो. पण डॅन्ड्रफ काही वेळा नसतो, काही वेळा इन्फेक्शन असतं, सोरायसिस असू शकतं, डर्मॅटायटिस किंवा फंगल इन्फेक्शन. याच्यासाठी मेडिसिन्स घेणं गरजेचं आहे. सो डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही डॅन्ड्रफसाठी प्रॉपर ट्रीटमेंट घेतली की हे लवकर कव्हर होतं. तुम्ही बेसिक बाजारातले जर शॅम्पू यूज केले 3-4 वॉशमध्ये, जर तुमचा एक अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूने 3-4 वॉश नंतर तुमचा डॅन्ड्रफ जर कमी येत नसेल तर हा डॅन्ड्रफ नसून कदाचित दुसरं काहीतरी असू शकतं. सो तुम्ही डॉक्टरांना दाखवा की एक्झॅक्टली काय कंडिशन आहे, बघून त्याच्यावरती उपाययोजना करता येतात. डॉक्टर, जेव्हा म्हणजे डॅन्ड्रफची गोष्ट येतं तेव्हा आयुर्वेदिक औषधंसुद्धा आहेत आणि नंतर मग शॅम्पूसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये केमिकल जास्त असतं. तर मग तुम्ही जास्त प्रमाणात काय प्रिफर कराल महिलांना शॅम्पू संदर्भात? आपण जरी होम रेमेडी म्हटलो किंवा शॅम्पू जरी म्हटलो तरी पुरुषांनी शक्यतो काळजी घेताना रोज केस धुतले तरी चालतील, पण शॅम्पू 1 दिवस आडच वापरा. स्त्रियांनी आठवड्यातून 3 वेळा केस धुतले तरी चालतील. आता ह्याच्यामध्ये जरी केमिकल जरी म्हटलं तरी पाणी हे सुद्धा एक केमिकल आहे. H2O त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. सो तुमच्या हेअरसाठी काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही डॉक्टरांकडून कन्फर्म करणं गरजेचं आहे. काही लोकांचे जर ऑइली केस आहेत तर आजकाल SLS फ्री शॅम्पू जास्त फेमस करत आहेत लोक. पण तुमचा ऑइली स्काल्प असेल तर SLS शॅम्पूच वापरला पाहिजे, जेणेकरून तुमचे ऑइल जे सिक्रेशन आहे हे कमी करण्यासाठी हे SLS शॅम्पू यूज होतात. जर तुमचे स्काल्प ड्राय आहे तर त्याच्यानुसार नरिशमेंट असणारा शॅम्पू तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. स्कॅल्पवरती जर धूळ माती जास्त बसत असेल तर क्लिअरिफाईंग शॅम्पू वापरणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचे केस ड्राय असतील तर त्याच्यानुसार कंडिशनर वापरणं गरजेचं आहे. सो केमिकल किंवा आयुर्वेदिक किंवा होम रेमेडी असं काही प्रत्येकाच्या तुमच्या हेअर टाईपनुसार, स्कॅल्प टाईपनुसार जे काही योग्य आहे ते वापरलं की डेफिनेटली तुम्हाला कुठले साईड इफेक्ट होणार नाही आहेत किंवा त्याचा प्रॉपर तुम्ही उपभोग घेऊ शकता. नक्कीच. तुम्ही बघत असाल तर डॉक्टर आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा समजावून सांगतायत. कोंडा का होतो, त्यावर काय करायचं, आयुर्वेदिक वापरायचं की केमिकलचं वापरायचं. डॉक्टर खूप छान मार्गदर्शन करतायत. पुढे जाऊयात. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता अनेकांना पांढऱ्या केसांची समस्या जाणवते. म्हणजे काहींचं असं असतं की लहान वयामध्येच केस पांढरे व्हायला लागतात किंवा काही लोक, म्हणजे माझंच उदाहरण देईन मी, की म्हणजे थोडे थोडे केस आपल्याला जसजसं वय होतं तसं पांढरे दिसायला लागतं. तर त्यामागचं नेमकं कारण काय, हे का होतं आणि त्यावर काय उपाय करावे? कारण की जर आता माझ्या नातेवाईकांकडे गेली तर मग माझ्या आजी असेल किंवा इतरही कोणी आई असेल किंवा नातेवाईक असतील तर त्या मेहंदी लावतात, डॉक्टरकडे जाणं टाळतात. तर त्यावर सुद्धा सांगा. तर नॅचरली जर आधीच्या जनरेशनमध्ये आपण बघितलं तर 40 नंतर केस पांढरे होणं नॉर्मल असायचं. पण आजकाल अगदी 9 वर्षाची मुलं सुद्धा येतात आणि सांगतात की केस पांढरे होत चाललेले आहेत. याची मेजरली 2-3 कारणं असू शकतात. याच्यामध्ये हेरिडिटरी किंवा जेनेटिक पॅटर्न असतो की आई वडिलांचे केस लवकर पांढरे झालेत किंवा फॅमिलीमध्ये कुणाचे तरी लवकर केस पांढरे झालेत आणि मग पुढच्या जनरेशनमध्ये हे अर्ली सायन्स ऑफ एजिंग किंवा ग्रेइंग स्टार्ट झालेलं आहे. दुसरं, कोविडमध्ये जे आपण 2
वर्ष घरी बसलोय याच्यामध्ये न्यूट्रिशन डेफिशियन्सी स्पेशली व्हिटॅमिन D3 डेफिशियन्सी जास्त झालेली आहे. सो जेव्हा ग्रेइंग होतं तेव्हा पहिलं ब्लड टेस्ट जर काय करायला मी लावत असेल तर व्हिटॅमिन D3 चेक करून घ्या. कारण जर 100 लोकांचं जर आपण ब्लड घेतलं D3 चेक करायला तर ऑलमोस्ट 70% लोकांचं व्हिटॅमिन D3 कमी आहे आणि हा फर्स्ट कॉज आहे तुमच्या ग्रेइंगचा. सो मी तुम्हाला पण सांगेल की तुमचं आज व्हिटॅमिन D3 चेक करून घ्या. ते जर कमी असेल तर त्याचे सप्लिमेंट स्टार्ट करा. त्याच्याबरोबर आपलं खाणं पिणं आजकाल योग्य नाही आहे. जे काही जंक फूड आपण खातोय त्याच्यामधून न्यूट्रिशन मिळत नाही आहे. सो केसांना हे न्यूट्रिशन पोचणारच नाही आहे. बॉडीसाठी जे काही न्यूट्रिशन इम्पॉर्टंट आहे, जे काही बाकीचे ऑर्गन्स आहेत त्याला बॉडी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. सपोज एक्झाम्पल जर व्हिटॅमिन D3 कमी आहे, व्हिटॅमिन B12 कमी आहे, सो बॉडीसाठी हेअर इम्पॉर्टंट नाही आहेत. कारण बॉडीसाठी हार्ट, लंग, किडनी, ब्रेन हे ऑर्गन इम्पॉर्टंट असतात. तो सगळं न्यूट्रिशन बॉडी त्या ऑर्गन्सना देते आणि हेअरना हे न्यूट्रिशन प्रॉपर पोचत नाही. त्याच्यामुळे हेअर ग्रेइंग, व्हाईट होणे, हेअर फॉल होणे ह्या सगळ्या समस्या सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर आपण एक्सरसाइज करणं बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे हेअरला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही. त्याच्यामुळे सुद्धा आपले हेअर ग्रेइंगचं प्रमाण वाढलेलं आहे. अच्छा, थँक्यू डॉक्टर. पुढे जाऊयात आपण. डॉक्टर, अनेकांना म्हणजे आता तुम्ही मगाशी जसं म्हणालात की कोरडी केसं कोरडे पडतात केसं किंवा त्याची स्किन कोरडी पडते. मग त्या कोरडेपणाची ती समस्या जी जाणवते तर तेल जेव्हा लावतो आपण, ऑइल जे आपण मॉलिश करतो किंवा मसाज करतो तर तेल लावून सुद्धा केस कोरडे राहतात. मग तसं का होतं आणि मग त्यासाठी कुठलं स्पेशल ऑइल वापरायचं किंवा त्यावर काय उपचार करायचे ते सुद्धा सांगा. ओके, मी पहिल्यांदा बेसिकने सुरुवात करते. जेव्हा आपण ऑइल लावतो तेव्हा नरिशमेंटचं काम हे ऑइल डेफिनेटली करतं. पण रात्रभर जे ऑइल लावतो ही कन्सेप्ट खूप चुकीची आहे. जेव्हा आपण केसांना तेल लावतो तेव्हा नरिशमेंट होतं आणि मसाज जेव्हा करतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन होतं. पण तुम्ही हेअर वॉश करायच्या 1 ते 2 तास आधी फक्त तेल लावणं गरजेचं आहे. आणि तेलामध्ये सुद्धा फॅन्सी तेल न वापरता अगदी साधं कोकोनट ऑइल, त्याचा मॉलिक्युलर साईज कमी असतो त्याच्यामुळे ते प्रॉपर ॲब्सॉर्ब होतं. पण बदामाचं तेल, एरंडेल तेल किंवा असे फॅन्सी कलरफुल तेल जे मिळतात त्याची मॉलिक्युलर साईज जास्त असते आणि ते प्रॉपर ॲब्सॉर्ब होत नाही. सो बेस्ट आहे कोकोनट ऑइल वापरा. ते प्रॉपर ॲब्सॉर्ब होईल, नरिशमेंट तुम्हाला चांगली मिळेल. तेल वापरताना केस धुण्याआधी फक्त 1 ते 2 तास आधी लावायचं आहे. पुरुषांनी रोज केस धुतले तरी चालतील. 1 दिवस आड शॅम्पूचा वापर करायचा आहे. स्त्रियांनी आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुतले तरी चालतील. ज्यांचे केस ड्राय आहेत त्यांनी कंपल्सरी कंडिशनर वापरणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे केस थोडेसे सॉफ्ट होतील. जर हीटिंग टूल्स किंवा आयर्निंग करत असाल, ब्लो ड्राय करत असाल तर तुम्ही कंपल्सरी हीट प्रोटेक्टिव्ह सिरम वापरणं गरजेचं आहे. कलर करत असाल तर त्याच्यासाठी स्पेसिफिक वेगळे शॅम्पूज येतात तर त्याचा वापर तुम्ही केलात तर केसांचा पोत सुधारण्यासाठी बरीच हेल्प होते. त्याचबरोबर मी नेहमी न्यूट्रिशनवरती प्रॉपर खूप भर असतो. कारण ॲनिमियाचं प्रमाण इंडियामध्ये खूप आहे आणि म्हणजे आयर्न डेफिशियन्सी स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते. व्हिटॅमिन D3, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीचा इंडियामध्ये फर्स्ट 5 रँक म्हणालात तरी चालेल डेफिशियन्सीचा. सो हे रिकवर करणं गरजेचं आहे, ना की बाहेरून खूप काही लावत बसलोय. पण इंटरनल न्यूट्रिशन जर तुमचं चांगलं असेल तर केसांच्या समस्या शक्यतो उद्भवत नाही. नक्कीच. तर तुम्ही बघत असाल तर केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी आणि अगदीच खर्चिक नाही मात्र घरगुती उपायसुद्धा काय करावे, साधं तेल लावण्यासंदर्भात पण डॉक्टरने आपल्याला आत्ताच सुचवलं आहे. डॉक्टर, अभिनय क्षेत्रात किंवा माध्यमांमध्ये जी लोक काम करतात त्यांच्यावर आयरनिंग किंवा स्ट्रेटनिंग सारखी त्यांना करावी लागते. मग त्यासाठी काळजी कशी घ्यायची? ते मग केस पुढे जाऊन डॅमेज होण्याची शक्यता अधिक असते. ओके, जर तुम्हाला हेअरफॉल इन्स्टंट होत आहे म्हणजे आता हेअरफॉलच्या फेजमध्ये तुम्ही जर आहात तर तुमचं जसं न्यूट्रिशन चेक करणं किंवा कुठल्या पॅटर्नचा हेअरफॉल होत आहे याच्यानुसार आधी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. अशा वेळी म्हणजे हेअरफॉल ॲक्टिव्ह आहे अशा वेळी कुठल्याही केमिकलच्या ट्रीटमेंट शक्यतो टाळा. याच्यामुळे केस अजून डॅमेज होतात. जर तुम्हाला हेअरफॉल नाही आहे, नॉर्मल 100 हेअर दिवसा जात असतात एवढाच हेअरफॉल आहे तर तुमचे केस नॉर्मल व्यवस्थित आहेत तर ते तुम्ही मेंटेन करू शकता. स्ट्रेटनिंगमध्ये पण आजकाल खूप चांगले हे प्रोडक्ट्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये केराटिन प्रॉपर ट्रीटमेंट तुम्ही केली आणि त्याच्यानंतर योग्य प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर वापरले
एक 15 दिवसातून महिन्यातून एकदा हेअर स्पा केलं तरी पण हे केस चांगले मेंटेन राहतात. शक्यतो करू नका म्हणून मी सांगते, पण आजकाल लाईफस्टाईल आपली अशी आहे की ऑफिसला जायला लागतं किंवा आता तुम्ही हे ॲक्टिंग आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रातलं बघितलं तर ह्यांना नाही म्हणू नाही शकत ह्या ट्रीटमेंटपासून. पण रोज जे काही टेम्पररी हेअर स्ट्रेटनिंग करतो किंवा ब्लो ड्राय करतो हे अवॉइड करा. बेसिक ट्रीटमेंट तुम्ही केराटिन सिस्टीन करू शकता, पण त्याची योग्य काळजी घ्या. महिन्यातून 15 दिवसातून हेअर स्पा करून प्रॉपर त्याचे शॅम्पू कंडिशनर यूज करा. फक्त हेअर फॉल होत असेल तर ह्या ट्रीटमेंट अवॉइड करा. आधी हेअर फॉल ट्रीट करा आणि मग ह्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही जम्प करू शकता. नक्कीच. डॉक्टर, जर हेअरफॉल होत असेल तर काही लोक टाईम नाही मिळत किंवा मग चालढकल करतात, पुढे मागे करतात, डॉक्टरकडे जात नाही, डॉक्टरची ट्रीटमेंट घेत नाही आणि स्वतः मेडिकलमध्ये जाऊन किंवा गुगल वगैरे करून काहीतरी औषधं आणतात आणि ते स्वतःच एक्सपेरिमेंट करतात. तर मग ते किती घातक होऊ शकतं? ओके. आता खूप मोठं फॅड जर म्हणालात तर बायोटिन गमीचं खूप मोठं फॅड आलंय. त्याच्यामध्ये बायोटिन सप्लिमेंट घेतल्या जातात. पण इंडियामध्ये जर मोस्टली बघितलं, मगाशी पण मी मेन्शन केलं की आयर्न डेफिशियन्सी म्हणजे ॲनिमिया जास्त आहे, विटॅमिन B12 डेफिशियन्सी जास्त आहे, विटॅमिन D3 डेफिशियन्सी जास्त आहे. सो तुम्ही डेफिशियन्सी सोडून तुम्ही दुसरंच एखादं औषध घेताय तर त्याचा इफेक्ट नाही होणार तुमच्या हेअर फॉलवरती. कॉज काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट घेतल्यात की डेफिनेटली खूप लवकर फायदा होतो तुम्हाला. होम रेमेडी पण ट्राय करताना खरंच तुम्हाला त्या होम रेमेडीची गरज आहे का, की तुमच्या आतूनच काहीतरी प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे हेअर फॉल होतोय, हे आधी फाइंड आउट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार औषधं घेतली की डेफिनेटली तुम्हाला चांगला इफेक्ट होतो. प्लस हेअर फॉल जर सुरू झालाय तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवा. हेअर थिनिंग सुरू झालं असेल तर खूप लवकर दाखवा, कारण हे प्रोग्रेसिव्ह होऊन नंतर मेडिसिन्स किंवा बेसिक ज्या ट्रीटमेंट असतात जसं PRP, ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेशन, लो लेवल लेझर थेरपी, ह्या अर्ली स्टेजमध्ये वर्क होतात. मेडिसिन्स घेतले, काही डेफिशियन्सीचं सप्लिमेंट घेतले तर अर्ली स्टेजमध्ये तुम्हाला हेअर फॉल कमी होतं किंवा जे हेअर थिनिंग झालं हे कमी होतं. थोडंसं प्रोग्रेसिव्ह झालं की डॉक्टरांच्या हातात फक्त ट्रान्सप्लांट हाच ऑप्शन राहतो. त्याच्यामुळे ट्रान्सप्लांटपर्यंत जाण्यापेक्षा आधीच लवकर रिकवर केलं मेडिसिन्स किंवा काही ट्रीटमेंटने तर तुम्हाला ट्रान्सप्लांट करायची गरज नाही, नक्कीच नाही पडणार. नक्कीच डॉक्टर. अजून एक माझा प्रश्न होता की म्हणजे केसांसंदर्भात कोणती लेझर ट्रीटमेंट आहे का, किंवा मगाशी तुम्ही जसं म्हणालात की हेअर ट्रान्सप्लांट सेंटरसुद्धा आहे, तर त्या संदर्भात सुद्धा खूप लोक जे आहेत त्यांना अजूनही माहीत नाही आहे की हेअर ट्रान्सप्लांट काय आहे किंवा लेझर ट्रीटमेंट हेअर संबंधातली काय आहे. त्याबद्दल सुद्धा 2 फॅक्टर वेगवेगळे आहेत, ते तुम्ही समजावून सांगू शकता? पहिल्यांदा आपण डिस्कस केलं की हेअर फॉलचे रिझन्स काय असतात. त्याच्यामध्ये टिलोजन इन्फ्लुएन्स जे आहे की खूप एक्सेसिव्ह मॅसिव्ह हेअर फॉल होतो. तर अशा कंडिशनमध्ये हेअर ट्रान्सप्लांटची गरज आयडियली लागत नाही. तुमचं न्यूट्रिशन प्रॉपर ठेवलं की डेफिशियन्सी जेवढ्या प्रमाणात आहेत त्याचे मेडिसिन्स घेतले किंवा बेसिक ट्रीटमेंट केला की 6 महिन्यामध्ये हा हेअर फॉल रिकवर होतो. पण मेल पॅटर्न बाल्डनेस आणि फिमेल पॅटर्न बाल्डनेसमध्ये जसं की सांगितलं मी आधी, हेअर फॉल नाही बघायला मिळत पण केस अगदी विरळ होत चालली आहेत, एम पॅटर्नमध्ये जात निघालेत किंवा 2 केसांच्या मध्ये गॅप क्रिएट झालाय, तर अशा केसेसमध्ये आपल्याला ट्रान्सप्लांटची गरज लागते. काही मेडिसिन्स इंटरनल घ्यावे लागतात, एक्सटर्नली काही सिरम्स किंवा मेडिकेटेड गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात. सो हेअर ट्रान्सप्लांट पण अशी भीतीदायक प्रोसेस नाही आहे, पण तुम्ही अर्ली दाखवलं तर डेफिनेटली तुम्हाला चांगला फायदा येतो. आणि हेअर ट्रान्सप्लांटच्या केसेसमध्ये जरी पुढे प्रोग्रेसिव्ह आहात आणि मग ट्रान्सप्लांटच करायला लागणार आहे तरी सुद्धा आजकाल ट्रान्सप्लांट खूप सेफ झालं आहे. एक युनिट फक्त ग्राफ्ट ट्रान्सप्लांट केले जातात. त्याच्यामुळे आधी जसे स्कार्स क्रिएट व्हायचे किंवा आधी जसं दिसायचं हेअर ट्रान्सप्लांट कोणीतरी केले, तर आजकालच्या मॉडर्न टेक्नॉलॉजी नुसार हेअर ट्रान्सप्लांट कोणी केले असं बऱ्याच वेळा समजणार पण नाही. इतक्या सेफ आणि प्रॉपर आर्टिस्टिक मेथडने त्या सगळ्या केल्या जातात हेअर ट्रान्सप्लांटच्या गोष्टी. आणि डॉक्टर, केसांसंबंधी कोणती लेझर ट्रीटमेंट अशी आहे का, म्हणजे मला जास्त कल्पना नाही आहे, तेच विचारायचं आहे. येस.
ओके, लो लेवल लेझर थेरपी म्हणून एक हेअर ग्रोथसाठी केली जाते. याच्यामध्ये मिनी डायोडचा वापर केला जातो. याला कोल्ड लेझर सुद्धा म्हणतात. कोल्ड लेझर म्हणजे या लेझरचा चटका बसत नाही. छोटे छोटे लेझर्सचे हे रेज पाडले जातात आणि कोल्ड असल्यामुळे चटका नाही बसत, साईड इफेक्ट काही होत नाही. हे लेझर हेअर ग्रोथ स्टिम्युलेट करतात, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतात आणि याचा चांगला बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो. त्याचबरोबर प्लेटलेट रिच प्लाझ्मा ही एक ट्रीटमेंट केली जाते. याच्यामध्ये पेशंटचं स्वतःचं ब्लड काढलं जातं, ते सेंट्रीफ्यूग करून प्लेटलेट रिच प्लाझ्मा कलेक्ट केला जातो आणि हा पेशंटच्या स्काल्पवरती इंजेक्ट केला जातो. स्वतःच्या ब्लडपासून मेडिसिन बनवल्यामुळे याचे मेजरली काही साईड इफेक्ट असे नसतात. त्यानंतर ॲडव्हान्स एक ट्रीटमेंट आहे ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेशन. हे सुद्धा PRP प्रमाणेच असतं, स्वतःच्या ब्लडपासून बनवलं जातं आणि त्याच्यातले जे ग्रोथ फॅक्टर्स आहेत हे स्काल्पवरती इंजेक्ट केले जातात. त्यानंतर डर्मा पेन आणि डर्मा रोलर ह्या मायक्रो निडलिंगच्या प्रोसेस असतात, ज्याच्यामुळे हेअर ग्रोथ स्टिम्युलेट केली जाते. जर डॅन्ड्रफ असेल तर ऑक्सिजेट म्हणून ट्रीटमेंट आहे. त्याचबरोबर हाय फ्रिक्वेन्सी ही ट्रीटमेंट डॅन्ड्रफसाठी केली जाते. अशा बऱ्याचशा ट्रीटमेंट आहेत, पण कॉज एक्झॅक्टली काय आहे तुमच्या हेअरफॉलचा तो आधी ट्रीट करून हेअरफॉल आधी थांबवणं गरजेचं आहे. मग ह्या हेअर ग्रोथच्या ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. अच्छा, नक्कीच. तर आपण बघितलं असेल तर डॉक्टरांनी हेअर ट्रान्सप्लांट काय आहे आणि लेझर ट्रीटमेंटसुद्धा काय आहे आणि ती किती सेफ आहे खूप छानरित्या समजावून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला करायला पण काहीच हरकत नाही. डॉक्टर, माझा एक शेवटचा प्रश्न. आजकाल आपण बघतोय की धकाधकीचं जीवन आहे आणि धावपळ आहे, तर महिलांनी ओव्हरऑल स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि आहार तर तुम्ही सांगितलाच आहे, आणि तुमचा आमच्या प्रेक्षकांना एक महत्त्वाचा सल्ला. ओके, महिलांनी स्पेसिफिकली दिस टॉपिक इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. कारण महिला स्वतःची काळजीच घेत नाही आहेत. तुम्ही सगळं फॅमिली बघताय, तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर तुमचं स्वतःचं करिअर बघताय, पण स्वतः बऱ्याच वेळा जेवण शिळं खाल्लं जातं किंवा सगळे जेवतात आणि मग घरातली स्त्री सगळ्यात लेट जेवणार. हे पहिलं बदललं पाहिजे. तुम्ही दोन्ही गोष्टी बॅलन्स करताय किंवा सगळी फॅमिली जर सांभाळताय तर तुम्ही स्वतः स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. सो मी नेहमी सगळ्या पेशंटना सांगते की तुमच्या बर्थडेच्या दिवशी आपले विटॅमिन्स सगळे चेक करून घ्या. हिमोग्लोबिन D3, कॅल्शियम, प्रोटीन. ओबेसिटी असेल तर त्याचे हार्मोन्सचे टेस्ट करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही वेळेत प्रॉपर जेवणं, न्यूट्रिशन प्रॉपर असणं महिलांचं गरजेचं आहे. जर प्रेग्नंट असाल तर ज्या दिवशी तुम्हाला प्रेग्नन्सी कन्फर्म होते त्याच्याबरोबर कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेंट घेणं सुरू केलं पाहिजे. फक्त डिलिव्हरीनंतर मग बऱ्याच स्त्रिया बंद करतात, पण जोपर्यंत बाळाचं फिडिंग सुरू आहे तोपर्यंत तुमचं कॅल्शियम आणि हिमोग्लोबिन कंटिन्यू असणं गरजेचं आहे. तुमच्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट चेक करत राहा, त्याच्यानुसार न्यूट्रिशनचे टॅबलेट्स घेत राहा आणि जे काही तुम्ही दुसऱ्यांना देताय प्रेम एवढं किंवा केअर जी महिला सगळ्यांना देत आहेत, आधी तुम्ही स्वतः स्टेबल असणं, मेंटली फिजिकली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, तर तुम्ही दुसऱ्यांची काळजी घेऊ शकता. नक्कीच. तर डॉक्टरांनी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण आणि हेअरच्या बाबतीत मला नेहमी एक हां डॉक्टर बोला. सांगायचं असेल की जेव्हा तुम्हाला समजते की तुम्हाला हेअरफॉल होत आहे त्याच दिवशी डॉक्टरांना दाखवा. कारण हे प्रोग्रेसिव्ह झालं, जरी माझ्याकडे हेअर ट्रान्सप्लांट सेंटर जरी असलं तरी हेअरफॉल ज्या क्षणी तुम्हाला जाणवते त्या क्षणी डॉक्टरांना दाखवा. तुमचा हेअरफॉलचा कॉज काय आहे हे जाणून घ्या, त्याच्यानुसार मेडिसिन ट्रीटमेंट घ्या. तुम्हाला ट्रान्सप्लांटची गरजच लागणार नाही. त्या अशा पद्धतीने तुम्ही हेअरची काळजी घेऊ शकता. नक्कीच. तर डॉक्टरांनी आपल्याला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच फायद्याची असणार आहे. डॉक्टर, तर आपण बघतोय की या रुग्णसंख्येत केसांसंदर्भातले आपले आजार आहेत त्या रुग्णसंख्यांमध्ये झपाट्यानं वाढ होऊन ती संख्या आज लाखांच्या घरात आहे आणि हीच संख्या वाढू नये यासाठी या डॉक्टरांनी आपल्याला कोल्हापूरवरून त्या बसल्या होत्या, आपल्याशी जोडल्या गेलेल्या होत्या. फार उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलं, जेणेकरून तुम्ही सुद्धा व्यवस्थित खबरदारी घेऊ शकता, उपाययोजना करू शकता आणि स्वतःची काळजी घेऊ शकता. डॉक्टर, तुम्ही आम्हाला इथे आज जोडला गेलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.